नागपुर में शिवभोजन थाली संचालकों की नाराजगी के बीच राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने आश्वासन दिया है कि उनका बकाया भुगतान जल्द ही किया जाएगा। उन्होंने कहा कि पिछली कैबिनेट बैठक में इस मुद्दे पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और छगन भुजबल से चर्चा हुई थी और वे फिर से इस विषय को आगामी बैठक में उठाएंगे। कई संचालकों के 4 से 10 महीने तक के भुगतान लंबित है। बावनकुले ने कहा कि कई लोगों ने कर्ज लेकर योजना चलाई है, इसीलिए उन्हें उनके काम का पैसा मिलना ही चाहिए। उन्होंने पुलिस को भी निर्देश दिए कि किसी पर कार्रवाई न की जाए। एनए कानून पर उन्होंने बड़ा निर्णय बताते हुए कहा कि अब 10% प्रीमियम भरते ही जमीन एनए मानी जाएगी और तहसील या कलेक्टर कार्यालय जाने की जरूरत नहीं होगी। निहार परियोजना के लिए 3,994 करोड़ रुपए की मंजूरी की जानकारी देते हुए उन्होंने कहा कि 3 वर्षों में शेष कार्य पूरे होंगे। चंद्रपुर के मतभेद सुलझाने का भी आश्वासन दिया। आज महाराष्ट्र सरकारने आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मला सूचना दिली होती की या राज्यातला येणे जो सनदचा कायदा आहे तो रद्द करा आणि कुठल्याही व्यक्तीला तहसीलदार कलेक्टरकडे जाण्याची गरज नाही। आता 0.10% फक्त 0.10% प्रीमियम भरायचं 1000 चौरस मीटरला आणि येणे करून घ्यायचं। म्हणजे डायरेक्ट तुम्ही ज्यांच्याकडे परवानगी घ्याल, जसं आता मुंबई महानगरपालिका, तर महानगरपालिकेत 0.10% भरलं की येणे झालं। कॉर्पोरेशन असेल किंवा कलेक्टरेट असेल, आता कुठलाही येणे आणि सनदची गरज पडणार नाही। जे प्लॉट धारक असतील त्यांना, ज्यांना घरं बांधायची असतील त्यांना, जिथे रहिवासी बेल्ट आहे तिथे रहिवासी वापर करण्याकरता येण्याची गरज नाही। जिथे औद्योगिक बेल्ट आहे तिथे औद्योगिक वापर करण्याची आता येण्याची गरज नाही। जिथे कॉमर्शियल यूज आहे तिथे कॉमर्शियल येण्याची गरज नाही। आणि त्यामुळे आतापर्यंतच्या महसूल खात्याच्या आतापर्यंत प्रवासामधला हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे, ज्यामुळे सर्वसाधारण लोकांना घर घेणे, प्लॉट घेणे आणि त्यांचा व्यवसाय करणे याकरता मोठा फायदा होणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मला काल सांगितला। त्यामुळे आता आम्ही कायदा आणून आता येणे आणि सनद रद्द हा कायदा केला सरकारने। आता कुठलेही तहसीलदार, कुठलेही प्रांत येणे करता कुणाला बोलवणार नाही।